गावावरून आलेली जवळ-जवळ 4 दिवस झालेत, पण आल्यापासून काही ना काही काम निघते आणि बाहेर जावं लागते. निवांत असा वेळच भेटला नाही केस धुवायला, तर म्हटलं आज काहीही झालं तरी सगळी कामं बाजूला ठेवायची आणि सगळ्यात आधी केस धुवून घ्यायचे. तर सकाळी उठून ना मस्त असे स्वच्छ केस धुवून घेतले. त्याच्यानंतर ना आली किचनमध्ये. तर येतानाच ना गावावरून एक छोटंसं फणस आणलं होतं आणि आज त्याची मला भाजी करायची होती. खूप दिवस झालं मी फणसाची भाजी केली नाही. लग्नाच्या आधी बऱ्याच वेळा केली, पण लग्न झाल्यापासून कधी भाजीच केली नाही. कारण की सिटीमध्ये म्हटलं ना का फणस असं व्यवस्थित भेटतच नाही. तरी ते मी फणस चिरायला घेतलं होतं. त्याच्या आधी मी सगळं हाताला आणि सुरीला तेल लावून घेतलं आणि आता हा फणसाचा जो आतला गराचा भाग आहे तो पूर्ण काढून घेतला. फणसाची भाजी करण्यासाठी मी इथं असं छान वाटण काढून घेतलं. फणसाची भाजी सेम मटणाची भाजीसारखी करतात. दुसऱ्या साईडला कुकरमध्ये जे फणसाचे गरे काढले होते त्याला थोडं मीठ हळद लावून 2 कप पाणी ओतून एक शिट्टी काढून घेतली. आणि जे आपण फणसाच्या भाजीसाठी वाटण काढलं होतं ते मी आता तव्यामध्ये हळूहळू एक एक करून भाजून घेणार आहे. आधी सगळ्यात आधी धणे भाजले, त्याच्यानंतर खोबरं आणि आता कांदा. छान असं वाटण तयार केलं. तर भाजीला फोडणीला द्यायला निघाली तर पाहिलं तर हळद शिल्लक नव्हती. मग सगळ्यात आधी दुकानात गेली आणि हळद घेऊन आली. त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, कांदा टाकला आणि त्याच्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते छान असं याच्यामध्ये टाकून दिलं आणि आता छान तेलावरती परतून घेतलं. त्यानंतर मी याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड आणि आपल्याला जो काही घरगुती मसाला असतो तो टाकून घेतला. एका साईडला कुकरची शिट्टी झाली होती आणि छान असे हे गरे शिजले होते ते पण या वाटणामध्ये टाकून घेतलं आणि छान असं परतून घेतलं. मस्त अशी आता ही भाजी झाली. फणसाचे गरे आपण कुकरला लावल्यामुळे छान असे मऊसूत झाले होते आणि भाजी दिसायला पण छान दिसत होती. तर चला तर आता मी टेस्ट करून पाहते भाजी कशी झाली, कारण खूप दिवसातून बनवली तर म्हटलं सगळ्यात आधी खाऊन घेऊया. तर टेस्ट तर खूप छान झाली होती. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.